आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची आणि मोठी बातमी। विखे पाटील आणि बच्चू कडू यांचा वाद शिगेला पोहोचलाय। काल बच्चू कडूंनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख देणार असं घोषित केलं आणि यावरूनच विखे समर्थक आणि बच्चू कडूंमध्ये चांगली जुंपली आहे। विखे पाटलांचे समर्थक प्रतीक कदम यांनी थेट बच्चू कडू यांना फोन करत तुमची गाडी फोडणाऱ्याला 3 लाख रुपये बक्षीस देतो असं वक्तव्य केलंय। या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता समोर आलेली आहे आणि ती सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरलही होतीये। दरम्यान या ऑडिओ क्लिपची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। हॅलो, बच्चू कडू साहेब बोलतायत का? हा, कोण आपण? साहेब नमस्कार, मी प्रतीक कदम पाटील बोलतोय लोणीवरनं। साहेब ती दुपारी तुम्ही वक्तव्य केलं नामदार विखे पाटील साहेबांबद्दल। साहेब ते थोडंसं चुकीचं वक्तव्य झालं, तुम्हाला असं वाटत नाही का? मला एक सांगा, तुम्ही एका इकडे कर्जमाफी तुमचे मुख्यमंत्री साहेब मी पण एक शेतकरी पुत्रच आहे साहेब, म्हणजे असं काही, आणि मी लय मोठा शेतकरी नाही, 5-6 एकरावर शेतकरी साहेब, अल्पभूधारक शेतकरी साहेब मी पण। पण साहेब हे वक्तव्य एवढ्या ज्येष्ठ व्यक्तींबद्दल किंवा एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल तुम्ही केलं साहेब। शेतकऱ्याबद्दल काही बोला, पण साहेब त्यांनी शेतकऱ्यांचे तुम्हाला सांगतो एवढे कुटुंब दत्तक घेतले साहेब ज्यावेळेस। आम्ही त्याच्यापेक्षा 1000 घेतले। नाही तुम्ही ठीक आहे जास्त घेतले असेल, पण आमच्या साहेबांनी पण मध्यंतरीच्या काळात घेतले। पण ओबीसीचे आणि वारंवार कर्ज घेतात, ओबीसीचं 50% आरक्षण ज्यावेळेस फी पण माफ केली साहेब आमच्या शिक्षण संस्थेमध्ये, आम्ही भरपूर केलाय ते। पण साहेब जसं तुम्ही 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब, की साहेबांची गाडी फोडल्या तर तुम्ही बक्षीस म्हणून 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब। वैयक्तिक मी खूप लय म्हणजे सर्वसामान्य शेतकरी साहेब, मी पण 3 लाख रुपये आज नाही, तुम्ही गुलाम आहे त्या विखे पाटलाचे। नाही गुलाम नाही साहेब, आम्ही निष्ठावान त्यांचे कार्यकर्ते आहे आणि शेतकरी आहे साहेब। मी पण निष्ठावान राहा तुम्ही आयुष्यभर साहेब। मी पण 3 लाख रुपये जाहीर केले, तुमची गाडी जर फोडली ना साहेब, मी पण 3 लाख रुपये जाहीर केले। जाहीर करा, हा केले साहेब, जाहीर केले। ठीक आहे। हो आम्ही स्वीकारतो आव्हान तुमचं। नाही मी पण तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे, विखे पाटलांवर आहे ना काहीच होऊ शकत नाही। ठीक हा। आपण बघतोय कशा पद्धतीनं बच्चू कडू आणि विखे पाटील समर्थकांमध्ये हा संवाद झालेला आहे। एनडीटीव्ही मराठी याची पुष्टी करत नाही, मात्र बच्चू कडू यांनी केलेले हे वक्तव्य चुकीचं आहे असं म्हणत कार्यकर्त्यांनी यापूर्वी सुद्धा रोष व्यक्त केलेला आहे। तर इतकंच नव्हे तर आता बच्चू कडूंची गाडी फोडणाऱ्याला 3 लाख देईन असंही कदम या कार्यकर्त्यांनी म्हटलंय।